पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो भगिनींनो लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो सिस्टरांनो हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया हालेलुया. एक सत्य आहे, देवाच्या हृदयामध्ये कोणाला जाऊन बसायचं असेल तर देवाजवळ जाऊन देवाशी बोलायला पाहिजे. ती गोष्ट एवढंच आहे, देवा मी छोटा आहे, देवा मी कमजोर आहे, देवा माझा बाजू घ्यायला तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाहीये. हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया. देवाला प्रार्थना करायला जाताना माझा PhD झालेला आहे म्हणून, माझा मुलगा सब इन्स्पेक्टर आहे म्हणून, माझा मुलगी IAS करायला जाणार म्हणून आपण बोलायची गरज नाही. हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया. देवाची एवढेच आपल्याकडून अपेक्षा आहे. हालेलुया. देवाचा सामर्थ्यवान हाताखाली आपण छोटा होऊन जायचं. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया हालेलुया. सर्व दुनिया प्रीतीसाठी भीक मागत आहे. या दिवसांमध्ये अनेक स्त्रियांनी रिट्रीटमध्ये आलेल्या अनेक स्त्रियांनी मला सांगितलं, हालेलुया फादर नवरा नावापुरता आहे, त्यांना माझ्यासाठी वेळ नाही. हालेलुया प्रेज द लॉर्ड. बोलायला वेळ नाही, लक्ष द्यायला त्याला कळत नाही. हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया. काही विधवा स्त्रिया आहेत, ते सांगतात फादर हा जन्माला आला तेव्हा 2 वर्षाचा असताना त्याचा पप्पा मेलेला आहे, तेव्हापासून आजपर्यंत मी एकटी त्याला वाढवलं. हालेलुया. आता त्याला दारू दिसत आहे, आई नाही दिसत. आता तो दारूच्या मागे जात आहे, आईच्या मागे येत नाहीये. हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया. असाच प्रकारे अनेक पुरुष मंडळी स्त्रियांना तर मुलांचा कोणाकोणाचा तरी थोडा तरी काहीतरी भेटणार. हालेलुया. अनेक पुरुष लोक सुकलेल्या झाडाप्रमाणे प्रेमाचा एक जरा कुठून पण येत नाही म्हणून सुकून असलेले जीवन जगत आहे. हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया. जगामध्ये प्रीतीपासून अलिप्त राहणाऱ्या सगळ्या दुनियाला परमेश्वर सांगत आहे, हालेलुया मी तुला निवडलेला आहे, तुला मी माझा खास प्रजा म्हणून निवडलेला आहे. हालेलुया मी तुझ्यावर प्रेम करत आहे. हालेलुया हालेलुया. मी तुझ्यावर जे प्रेम करत आहे ते 2 दिवसाचं प्रेम नाही, एका आठवड्याचं प्रेम नाही. हालेलुया धन्यवाद येशू. कायम टिकणाऱ्या प्रीतीने मी तुझ्यावर प्रेम केलेला आहे. हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू. आपल्यावर प्रेम करणाऱ्या देवाची एक अपेक्षा आहे, आपण आपल्या देवावर प्रेम करतच राहावं. प्रेज द लॉर्ड हालेलुया. आता आपण 9वा वचन ऐकूया. अनुवाद ग्रंथ अध्याय 7 वचन संख्या 9. तेव्हा हे लक्षात घे की तुझा देव परमेश्वर हाच देव आहे, तो विश्वसनीय देव आहे, जे त्याच्यावर प्रेम करीत
आपला करार पाळून त्यांच्यावर दया करीतो. हालेलुया. परमेश्वर आपल्याला सांगत आहे की मी कराराचा प्रेम तुझ्यावर करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. यिर्मया ग्रंथामध्ये पहिल्या अध्यायामध्ये देवाने बोलले. हालेलुया. यिर्मया ग्रंथ पहिल्या अध्यायामध्ये देवाने काय सांगितलेलं आहे? मी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मी धडपडत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. यिर्मया ग्रंथ पहिल्या अध्यायातील 12व्या वचनाकडे आपण कान देऊया. देवाने एक शब्द दिलं तर देव ते वचन पूर्ण करणार. हालेलुया. देवाने दिलेलं वचन काय आहे? हजारो पिढीपर्यंत. प्रेज द लॉर्ड. 1000 नाही, 2000 नाही, हजारो पिढीपर्यंत मी माझे वचन पाळणार. मी प्रेम करत राहणार. हालेलुया. आपल्याकडून पण देवाची काही अपेक्षा आहे. हालेलुया. आता आपण यिर्मया ग्रंथ पहिल्या अध्यायातील 12व्या वचनाकडे ध्यान देऊया. परमेश्वर मला म्हणाला, तुला ठीक दिसले. मी आपले वचन पूर्ण करण्यास सावध राहीन. हालेलुया. परमेश्वर स्वतः सांगत आहे, मी दिलेले वचन पूर्ण करण्यामध्ये मी सावध राहीन. हालेलुया. प्रेम करणार म्हणून बोललेले परमेश्वर ते माघारी नाही येणार. ते प्रेम करतच राहणार. हालेलुया. तरी देवाचा आपल्याकडून काही अपेक्षा आहे. आपण यशाया ग्रंथ 41वा अध्याय घेऊया. याच संबंधातील वचन तिकडे आपण पाहू शकतो. यशाया ग्रंथ 41वा अध्यायातील 8वं वचन. माझ्या सेवका इस्रायला, माझ्या निवडलेल्या याकोबा, माझा मित्र अब्राहम याच्या संताना. वचन 9. मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले, तिच्या सीमांपासून बोलावून तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस. मी तुला निवडले आहे, तुझा त्याग केला नाही. परत एकदा परमेश्वर इकडे आपल्याला सांगत आहे की मीच तुला निवडलेला आहे. हालेलुया. आणि ज्या देवाने आपल्याला निवडलेला आहे त्या परमेश्वर आपल्याला सांगत आहे की हालेलुया, मी तुझ्या पूर्वजांचा परमेश्वर आहे. यानो मी तुम्हाला सांगत होतो, परमेश्वर सांगत आहे मी अब्राहमचा परमेश्वर आहे. हालेलुया. अब्राहम माझा दास होता. हालेलुया. अब्राहम माझा दास होता. प्रेज द लॉर्ड. मरण पावलेले आपले खूप सावधानी विश्वासाच्या संबंधामध्ये जे एन्सायक्लिकल लिहिले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वासाचा प्रकाश म्हणून जे एन्सायक्लिकल लिहिले त्यामध्ये खूप सावधानी बोलले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राहम देवाला शोधत फिरले. देवाला इतके शोधलेल्या अब्राहमला देव स्वतः प्रकट झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाचा आणि अब्राहमच्या आतमध्ये एक प्रेम संबंध जुळले. देवाने ठरवलं हा माझा मित्राप्रमाणे आहे. हालेलुया. मी त्याला कधीच सोडणार नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, तुमच्यामध्ये ज्या लोकांना वाटत आहे की मी एकटा आहे, मी एकटी आहे, माझ्या बाजू घ्यायला कोणी नाही, तुम्ही प्रभू येशू बरोबर एक मैत्री जोडून घ्या. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असो
तिथे तुमच्या बरोबर तुमच्या जवळ येणारे परमेश्वर आहे. हालेलुया. माझ्या सोबत थोडी काळ होते असे सिस्टर आहे, धर्मदेव आहे. ती सिस्टर कमी बोलणारी आहे, जास्त बोलत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. अनेक महिन्याचा अनुभव झाल्यावर सिस्टरांना वाटलं या फादरांच्या बरोबर काहीतरी शेअरिंग करायला काही हरकत नाही. हालेलुया. सिस्टरनी माझ्याशी बोलताना मला सांगितलं, फादर तुम्ही जे काही शिकवत होते त्या सर्व गोष्टी मला खूप बरं वाटलं. तरी मी तुम्हाला सांगतो, माझा आणि येशूचा एक विशेष संबंध आहे. हालेलुया. सिस्टरने सांगितलं, फादर कोणीही चापलमध्ये नाही अशा वेळी मी येशू बरोबर जोरात बोलत बसतो. कधी कधी काही बोलायचं आहे मला सुचत नाही, तेव्हा मी प्रेमाने एकदाच हात मारतो, येशू. तिने मला बोलले, फादर बघा मी आता येशू म्हणून तुमच्या बरोबर बोलताच माझ्या अंगावरचं हे सर्व केस उभं राहिले ते बघा. हालेलुया. येशूचं नाव घेतलं तर माझ्या अंगावरचा हे सगळे केस उभं राहतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही सर्व लोक ऐकलेलं एक नाव आहे ब्रदर दिनकर. प्रेज द लॉर्ड. जेव्हा ब्रदर दिनकर पुण्यामध्ये आले, ब्रदर दिनकर कडे कोणतरी एका कॅन्सर पेशंटला घेऊन गेले. हालेलुया. पवित्र आत्म्याने ब्रदर दिनकरला संदेश दिले की अमुक गावामध्ये अमुक नावाचे एक दान बहीण आहे, हिला या पेशंटला तुम्ही त्या सिस्टरांच्याकडे घेऊन जा. येशू सांगत आहे त्यांना त्या सिस्टरांच्या द्वारेच बरे करणार. त्या सिस्टरने मला सांगितलं, या पेशंटना लोकांनी तिकडे पोहोचवलं आणि तिथे येऊन त्यांनी विचारलं, अमुक नावाचे एक धर्मबहीण इकडे आहे का? सिस्टरांना नम्रतामध्ये सिस्टरने बोलले, तुमचा पत्ता चुकलेला आहे, असं इकडे कोणी नाहीये, जागा इकडे नाही. हालेलुया. त्यांनी सांगितलं असं नाहीये. हालेलुया. त्यांनी बोललेलं कोण द्यायचं आहे. हालेलुया. अमुक नावाचा सिस्टर इकडे आहे का, तेवढंच आम्हाला जाणायचं. हालेलुया. ती सिस्टर आतमध्ये गेली, त्या पेशंटच्या परिस्थिती बघून तिला वाईट वाटले, आतमध्ये गेली. तिने जाऊन मोठ्या सिस्टरना सांगितलं, सिस्टर एक पेशंट आलेला आहे, तुम्ही जाऊन प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हा ही सिस्टर तिकडे गेली. सिस्टर ज्यावर असे छोटी छोटी प्रार्थना वगैरे करत बसली, तेव्हा सिस्टरांना कळालं सिस्टर थांबताय त्या प्रार्थनामध्ये भाव नाहीये. प्रेज द लॉर्ड. सिस्टर त्या ठिकाणी पोहोचले. त्या सिस्टरनी त्या पेशंटच्या डोक्यावर हात ठेवले आणि जाहीर केलं, हा बरं झालं, तुम्ही जा. प्रेज द लॉर्ड. तो माणूस बरे होऊनच तिकडून उठून आपल्या घराकडे गेले. माझं नाव क्यारा नोनीस, मी डोंगरी पॅरिश मधून आलेली आहे. आज माझ्या लग्नाला 22 वर्ष झाली. मी देवावर खूप विश्वास ठेवला, प्रार्थना केली आणि देवाने मला बाळाची देणगी दिली. म्हणून मी प्रभू येशूचे आणि पवित्र मरीचे आभार मानते. तसेच मी आज रिट्रीटला इथे बाळाला घेऊन आले. 2 दिवस झाले तो खूप रडत होता, मस्ती करत होता, पण कालपासून शांत झाल्यामुळे देवाचे आभार म्हणून देवाला धन्यवाद देते. थँक्यू जीसस. थँक्यू येशू. थँक्यू. प्रभु बरोबर असो. कोणाला तरी डोळ्यामध्ये असलेल्या जे पडदा आहे, ते डोळ्यावरचा पडदा कॅट्रॅक्ट आता प्रभू दूर करून
डोळ्याचा दृष्टिकोनाचा तरी प्रभूने वाढवून दिलेला आहे. तुमच्यामध्ये असे कोणतरी आहे ज्यांना अधूनमधून दुष्ट शक्तीकडून धमकीचा सारखा आवाज कानामध्ये येत आहे. प्रेज द लॉर्ड. कोणतरी असे दम दिल्यासारखा आवाज कानामध्ये येऊन जात आहे. हालेलुया. मला दिसावं तसा प्रकारे हात खाली करा, हात खाली करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हात खाली करा. हालेलुया. येशू तुम्हा दोघांनाही स्वतंत्र करता है. प्रेज द लॉर्ड. एक नागपुरा बंद होता है, अधूनमधून बंद होता है, काय बंद होता है, असे सर्दीचा बारीकसा प्रॉब्लेम असलेले कोणतरी तुमच्यामध्ये असेल तर त्या व्यक्तीला त्या सर्दीच्या त्रासापासून परमेश्वर मोकळा करता है. विश्वासाने स्वीकार करा. एका पायाच्या गुडघ्याला असलेल्या दुखण्यामध्ये येशू आता बरेपणा देत आहे आणि आशीर्वाद करत आहे. त्यामध्ये कोणतरी एका व्यक्तीला आतून असे जोरात वाटते, माझ्या अधिक आयुष्य नाहीये, मला तर थोडेच दिवस आहे, मी मरून जाणार, असे वगैरे कोणाला तरी वारंवार वाटत आहे. हालेलुया. त्या व्यक्तीला येशू सांगत आहे, तुझ्या आयुष्य काही संपलेले नाही. हालेलुया. देवाला साक्ष देण्यासाठी तुला अजून अनेक वर्ष कार्य करायचं आहे. हालेलुया. कशाचा त्रास असलेल्या अनेकांना प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो.